नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, एकूण तरी बाई आहे आसन ती पुण्याची मुंबईची घरात बसणारी, तिला काही काम धंदा नसन. ती काय म्हणती, ती सारखं सारखं एकच साड्या नेसती. कुठं तुझं थोबाडच त्या थोबाडा वांग आहे तीच बघ, आणि कामाचे नाटकं सांगती. मी लय हे करीते, मी लय ते करीते. कुठं तुम्हाला ते कंटेनच सापडले कशाचं? अगं बाई, शेतकऱ्याची जिंदगी कशी ते रानात आल्यावर कळतं. आम्हाला काय असं रोज गाडी घोडीनी हिंडायचं नाही, रोज नव्या नव्या साड्या नेसायच्या नाही, आणि कुठालची आम्हाला लय मोठी कमाई नाही की त्याच्या नवीन साड्या घ्यायच्या घालून कुंकड तरी जायचं. कसली बी जरी बाई असली तर शेतकऱ्याला, मग शेतकरी जर असली तर तिला ही गोष्ट कळन. कशी बी साडी नेसलं किती चांगली, रानात काहीतरी करायला गेलं की त्याला लांडगे चिटकतेन, काटाड्या चिटकत्यान, गवत काढाय गेलं, खुरपाय टुरपाय गेलं की कसली बी साडी 8 दिवसात घालायच्या लायकीची राहत नाही. ती खराब होती. चिखलाचं काम करावं लागतंय, गवत काढून आणावं लागते, तर अडचणीने शिरावं लागतं. आणि कुठं ती साडी तुम्हाला तरी ती कशी आहे म्हणून ती कमेंट करून दिसतंय, पण आम्हाला कळत नाही की आम्ही कसल्या साड्या नेसवतो. आम्हाला ती बघायला टाईम नाही का? आम्हाला भाकरी कालवून केलेलं आम्हाला ती खायला टाईम नाही. त्याला हे रानातलं जेव्हा जे करतं का त्याला माहिती रानातलं कष्ट किती, मेहनत किती. ती जे बसतंय का त्याला कळतं की साडी कसली आणि चुळी कसली म्हणून. ज्याला खरोखर रानात काम करायचं का त्याला विचारून बघा म्हणा, बाई तू ये एकदा इथं आणि माझ्या हाल बघ इथं रानात कशी येते. दिवसभर तर लाईटी येत्या जात्या, संध्याकाळी दारे धरावं लागते, सकाळी दारे धरावं लागते, म्हशीचं शेण उचलावं लागतं, शेळ्याला बघावं लागतं, बोरीच्या झाडाचा पाला काढून आणावं लागतो, शिळीला टाकावं लागतो. तेव्हा मग कशा राहत्या ना त्या साड्या ते चांगल्या. एक काम नाही तुम्हाला. ज्या सिटीतल्या बसणाऱ्या बाया येतात का त्यांना घरातच ती फरशी पुसण्यात आणि ते स्वयंपाक करण्यात आणि त्याच्यातच ते विळू जातोय. आम्हाला भाजी भाकर झाड झूड सगळं जिथली तिथं करून 9 वाजता रानामध्ये जावं लागतं. आणि पुन्हा एवढे जनावर शेळ्या धार सुद्धा काढते मी. आणि घरचं ओरिजिनल खातो, पण आम्ही एवढं कष्ट करतो पण ओरिजिनल खातो. आपलं घरचं माळवं त्याला लावायचं, त्याला कष्ट करायचं, पाणी द्यायचं आणि ते ताजं ताजं आणायचं खायचं. आम्ही काय तसलं आज्यात बसत नाहीत आणि ते मापातलं आणत नाहीत आणि खात नाहीत. आम्ही कष्ट करतो पण ओरिजिनलच खातो, पिकवून कष्ट करून. आणि ज्याला कष्ट करतंय का त्याला कळतं. मग चांगलंच राहायचं जर म्हणलं ना तर त्याला इराणी माळती चांगलंच राहावं लागेल, मेकअप करावं लागेल, साड्या बदलावं लागते ना. इथं साड्याचा ढिगारा जरी असला तरी त्याला नेसायला टाईम नाही. गावात जर एखादी बार जायचं म्हणलं अर्जंट गडबडीने तर साडी बदलाय सुद्धा टाईम नसतो. चिखलाने हातपाय भरलेले येडेवाकडे धुवायचे पळायचं गावात गडबडीच्या कामाला जर काय अर्जंट असलं तर. अशी शेतकऱ्याची जिंदगी. तुम्हाला काय होतंय आहे तिथं बसून लोकाला नावं ठेवायला. आता बाया येतात रानामध्ये दुपारच्या सुट्टीत, हे किंड भांडी येते धुते, जनावरला पाणी पाजायचं, शिळीला सोबत घेऊन जायचं, कोंबड्याला बघायचं आणि तवार बाया जेवत येतात आणि मग जायचं. भाकर खायला भेटत नाही काही नाही, मग त्यांच्यासोबत काम करायचं. तिथं दुपारच्या सुट्टीत सुद्धा सुट्टी नाही, घरचं काम करायचं. बाया घेऊच तर करूच तर.